भास्कर जाधव साहेब आपल्यासोबत आहे. साहेब, आजची सभा गाजवली तुम्ही पुन्हा एकदा ठाण्यात. जेव्हा जेव्हा तुम्ही येता सभा गाजवता आणि रामदास भाईंवर पण तुम्ही जी टीका केली त्याची पण सध्या चर्चा सुरू आहे, काय म्हणाल? खरं म्हणाल ना तर रामदास भाईला मी फार महत्त्व देत नाही आणि रामदास कदमांवर मी अजिबात टीका देखील तशी करत नाही, कारण तो अतिशय खरं सांगायला गेलं तर खालच्या दर्जाचाच आहे आणि क्वालिटी नसलेला माणूस आहे तो. त्याच्याकडे काही संस्कार नाही, संस्कृती नाही. हां, हे बघा ह्यांचं ऐकून हे लिहा, खरं बोलतो तो. आणि म्हणून मी तसा एवढ्या खालच्या लेवलला कधी जात नाही. परंतु हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू संदर्भामध्ये तुम्ही कपोलकल्पित काहीतरी खोट्या गोष्टी रचून उद्धव साहेबांना बदनाम करण्याकरता म्हणून तुम्ही खोटं बोलायचं. अरे ते बोलत असताना तुम्ही बाळासाहेबांची बदनामी करताय, तुम्ही बाळासाहेबांची विटंबना करताय. याची लाज लज्जा बाळगाल की नाही? म्हणून मी रामदास कदमांवर बोललो, कारण मला ते आवडलेलं नाही. अन्यथा मला रामदास कदमांवर एवढं बोलायची काही गरज नाही. आजचा मोर्चा निघाला, तुम्ही सगळे पाहिलं किती मोठ्या संख्येमध्ये मनसैनिक पण आले, शिवसैनिक पण आले आणि महिलांचा तर विशेष करून सहभाग होता. सगळ्या महिला आज रस्त्यावरती दिसल्या शिवसेनेच्या, मनसेनेच्या. कसं पाहता हे चित्र? किती बोलकं आहे हे? बोलकं एवढ्या करता आहे की याचा अर्थ तुम्ही म्हणता तसं या महिला, सगळी मुलं, तरुण, एवढी मोठ्या संख्येनं लोक आली आणि आता 4, 4.5, 5 तास लोक थांबून राहिली. याचा अर्थ विद्यमान सरकारच्या विरोधात, राज्यकर्त्यांच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये किती रोष आहे, किती राग आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल किती चीड आहे, हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून हे सगळं यशस्वी झालं आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही म्हणताय की एवढा मोठा मोर्चा, आणि म्हणून बऱ्याच वेळेला सध्या गोदी मीडिया झालाय, पण तुम्ही तसं काही नाही आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. आयुक्तांसोबत तुमची बैठक झाली, आयुक्तांनी जे जे काही सांगितलं ते तुम्हाला पटलेलं आहे का? आणि जर त्याची अंमलबजावणी नाही झाली तर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? आयुक्त हे मला सभ्य वाटले, परंतु हे असे वरिष्ठ अधिकारी असतात ना, हे बऱ्याच वेळेला खोटं बोलून वेळ मारून नेतात. असा माझा गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे, कित्येक वर्षाचा. तुम्ही एका कायद्याची पण आठवण करा. येस, आणि म्हणून आयुक्तांना मी सांगितलंय, तुम्ही कबूल केलं तर आमच्या मागण्या आहेत त्या राजस आहेत, नियमात आहेत आणि लोकांच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक स्वार्थाच्या काही नाही. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही त्याला न्याय द्या. न्याय दिलात तुमचं कौतुक करू, नाही दिलात तर तुम्हाला धारेवर धरू. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे शिवसेना, मनसे जर एकत्र येऊन युतीत लढली तर महापौर ठाणे महानगरपालिकेवर कुणाचा बसेल असा विश्वास? मला नाही असं नाही. मला तुम्हाला सांगू का, मी चपाती भाजी मागतो तेवढीच खातो, तर तुम्ही माझ्याकडे जर पंचपक्वान्न मागितलं तर मी कुठून देऊ? मी लहान माणूस आहे. हा अधिकार माझा नाही, हा माझ्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा अधिकार आहे. मी त्याच्यावर कधीच भाष्य करत नाही आणि करणार नाही. त्याची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.